नमस्कार मित्रांनो, तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या सर्वांच्या आवडत्या आणि आमच्या गप्पांच्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे उघडं पुस्तक. आतापर्यंत तुम्ही उत्कृष्ट लेखक आहात, चांगले निवेदक आहात आणि तुमचे लेख वाचत असताना चांगले लेखक आहेत असं आपण म्हणूया. उत्कृष्ट आमच्यासाठी उत्कृष्टच आहे, कारण तुमची एक वेगळी लेखन शैली आहे, ज्याला मी स्वतः नाबर शैली म्हणून नाव ठेवलं आणि आम्ही खरंच त्या शैलीच्या प्रेमात आहोत. तर हे लेख वाचत असताना असं कळालं की तुम्ही चांगले अनुवादक आहात किंवा तुम्ही एक अनुवादाचा प्रयत्नही केलाय. तर लेखक अनुवादक कसा झाला? त्याचं असं आलं की कस्तुरबा हेल्थ सेंटरमध्ये माझी पत्नी नूतन ही काम करते. गेली 22 वर्ष ती मधुमेहापासून वेगवेगळ्या व्याधींमध्ये ती रिसर्च मध्ये काम करते. त्यावेळेला तिचे बॉस डॉक्टर अशोक वैद्य आणि डॉक्टर रमा वैद्य. तर अशोक वैद्यांचं आणि माझं खूप चांगलं जमलं. मला जी आयुष्यात फार चांगली देवमाणसं मिळाली त्याच्यापैकी एक अशोक वैद्य. म्हणजे आपल्याला काही बरं, त्यांचा आयुर्वेदाचा अभ्यासही दांडगा होता, ते खरे कार्डिओलॉजिस्ट, पण त्यांनी थिसिस साठी वेगळा विषय निवडला होता, तो त्यांचा रिजेक्ट झाला आणि मग ते कार्डिओलॉजिस्ट झाले त्याच्यावर. तर म्हणजे आयुर्वेदावरतीच ते बोलायला लागले. तर आपल्याला विचार करायला लागेल अशी ती एक व्यक्ती होती, खरंच हुशार व्यक्ती. आणि विशेष म्हणजे ॲलोपॅथीचा दोन्ही म्हणजे पोदारला डॉक्टर अंतरकर सर, तुला माहिती असेल, अंतरकर सरांचं आणि त्यांचं म्हणजे ते आयुर्वेदाचं त्यावेळेला सुरू झालं आणि तेव्हा स्पार्क म्हणून ती इन्स्टिट्यूट त्यांनी सुरू केली. त्याच्यामध्ये रिसर्चचं काम केलं. मग अश्विन राऊत वगैरे ही सगळी माणसं त्याच्यामध्ये जॉईन झाली, नूतन जॉईन झाले आणि मग ते जे आहे हे 22 वर्ष ते काम चाललं. एकदा मी घरी गेलो होतो त्यावेळेला सर म्हणाले की नाही, फोन केला मला, म्हणाले तुझ्याकडे काम आहे. म्हणलं सर सांगा ना काय काम आहे. तर पत्र देतोय मी तुला. हे मला पत्र काय, कशाबद्दल काय देणं मला काही कळलं नाही. त्यांच्या सुंदर अक्षरामध्ये लेटर हेडवरती त्यांनी मला लिहून दिला. आजही ती तारीख माझ्या लक्षात आहे, 9/9/2009. हे आलं त्याने नूतनकडे ते लेटर आणि पुस्तक असं दोन्ही पाठवून दिलं. त्याच्यात लिहिलेलं होतं की या पुस्तकाचा तू मराठीमध्ये अनुवाद करून द्यावास. त्यांचे वडील स्वातंत्र्य सैनिक होते, वैद्य घराण्याची परंपरा होती, ती अतिशय ऍक्टिव्ह होते त्या सगळ्या ह्याच्यामध्ये आणि ते चांगले लेखकही होते. तर ते पुस्तक, गुजराती पुस्तक माझ्या हातात आलं. तर झाली पंचायती. मला गुजराती बोलता येतं, मला गुजराती कळतं, पण मला गुजराती वाचता येत नाही. काय करायचं? नूतनची पण परिस्थिती तीच. नूतनला तोडकं मोडकं वाचता येतं, बोलता येतं, कळतं वगैरे सगळं माझ्यापेक्षा जास्त चांगलं येतं. काय करायचं आता? आमच्या बिल्डिंगमध्ये एक पंड्या मावशी राहायच्या. त्या पेशाने शिक्षिका. त्यांचं मराठी पण चांगलं होतं आणि गुजराती त्या पंड्या असल्या कारणाने त्यांचं चांगलं होतंच. तर मी म्हटलं पंड्या मावशी एक काम कराल का, तुम्ही हे जे पुस्तक आहे हे बसून तुम्ही वाचाल का माझ्या समोर? मग पंड्या मावशी अशा बसायच्या, मी कागद पेन्सिल घेऊन बसायचो आणि त्या बोलत जायच्या आणि त्याचे जे हे आहेत शॉर्ट नोट काढतो तशा मी त्या मराठीमध्ये शॉर्ट नोट्स काढायचो. ते सकाळचं हे सेशन झालं साधारण दुपारच्या वेळेला त्या शाळेमध्ये आलं ते यायचं आणि नंतर रात्री दवाखान्यातून मी आलो की मी ते फेअर करायचो. ती कादंबरीच अतिउत्कृष्ट होती आणि त्याच्यामुळे 27/9/2009 मला दिली होती. 9/9/2009 मी त्याचं भाषांतर करून दिलं 27/9/2009. कारण त्याला फ्लो होता, खूप छान असा फ्लो होता.
म्हणजे त्या गुजराती ज्या वेळेला वाचायच्या ना त्यावेळेला मला ते कळत जायचं की अरे हे कथानक कसं आहे, हे कथानक कसं आहे, असं ती पात्र डोळ्यासमोर उभी राहायची. ही त्या लेखकाची ताकद होती. ते पुस्तक झालं, छान झालं पुस्तक. आणि वैद्य सरांनी वाचलं. वैद्य सर म्हणाले खूप छान श्याम, तो एक हे काम माझं जे आहे हे तू खूप चांगल्या पद्धतीने केलंस. त्याची प्रस्तावना तू लिहिलेली असते. प्रस्तावना म्हणजे आधीचं जे हे असं म्हणजे लेखकाचे 2 शब्द. प्रस्तावना अश्विन कुमार राऊतांची होती. आणि मला काय म्हणायचं आहे ते मला त्याच्यामध्ये मांडायचं होतं. तर मी म्हणालो की पाण्यातला चंद्र आपण ज्या वेळेला बघतो ना त्यावेळेला आपण त्याच्या प्रेमात पडतो, पण खरं ते प्रतिबिंब असतं. खरं सौंदर्य जे आहे त्या वरच्या चंद्राचं असतं. पाण्याने फक्त नितळ राहायचं असतं, आपलं त्याच्यात काही मिसळायचं नाही. वा. तसं मी माझे शब्द त्याच्यामध्ये कोणते मिसळले नाहीत. मी शांतपणे त्याचा आस्वाद घेतला, त्याचा अनुवाद केला. तर कोणाला जर हे आवडलं असेल तर त्याचं श्रेय हे वैद्य सरांचे वडील, त्यांच्याकडे त्याचं श्रेय जातं. या श्रेयाचा मी धनी नाही, कारण मी हे ऐकलं, हे मी मराठीमध्ये भाषांतरित केलं. माझा तो पहिलाच अनुभव होता. नंतरच्या काळामध्ये मी मनगण्याचं मराठीमध्ये भाषांतर वगैरे केलं हे दुसऱ्या वेळी, कारण ते मीच लिहिलेलं होतं त्यामुळे मला भाषांतर करणं सोपं गेलं. पण दुसऱ्या भाषेतल्या पुस्तकाचं भाषांतर करणं हे त्यावेळेला त्या एका उर्मीमध्ये नेहमी म्हणतो की ह्या गोष्टी ह्या होतात, आपण करतो असं त्याचं नसतं. त्या पुस्तकाचं नाव जीवक. जीवक हा त्या काळचा आयुर्वेदातला बालरोग तज्ञ, पेडियाट्रिशियन, आणि त्याचे जे अनुभव आहेत हे अनुभव त्यांनी कादंबरी स्वरूपामध्ये वैद्यांनी लिहिले, वैद्यांच्या पिताजींनी, आणि ते जे आहेत हे मी मराठीमध्ये केले आहे. ती कादंबरी उद्या कोणी विचारायला जाईल की त्याचे संदर्भ आहेत का वगैरे, तर हो, जीवक नावाचा ग्रंथ किंवा तसा शास्त्रज्ञ, बालरोग तज्ञ हा आयुर्वेदामध्ये आहे, बरोबर. पण त्याचे त्या ग्रंथावरून काहीतरी केलं वगैरे असं नाही. ती एक सर्व लोकांना कळण्यासाठी अशा पद्धतीची ती कादंबरी होती. आणि ती कादंबरी एवढ्या कमी दिवसामध्ये आतून पुरी झाली. नंतर त्यांनी, मी एकदा गेलो होतो तेव्हा त्यांनी मला सांगितलं की त्यांच्या पिताजींनी शाकुंतल लिहिलं होतं, शाकुंतलचं घर. पण म्हणजे ते मला खूप कठीण होतं, कारण त्यावेळेला आमच्याकडच्या पंड्या मावशी त्यांची पण तब्येत बरी नव्हती आणि नंतरच्या काळात त्या दुसरीकडेच राहायला गेल्या. त्याच्यामुळे ज्याला मराठीची पण जाण आहे आणि ज्याला गुजराती येतं चांगलं असं माणूस आजही मिळाला तरी जर मी ती सगळी पुस्तकं जी आहेत त्याचा अनुवाद करीन, मला त्याच्यामध्ये आनंद मिळेल. त्याच्यामुळे हा अनुवादाचा अनुभव जो होता हा माझ्यासाठी खूप खूप आनंददायी होता. कधी ते पुस्तक मिळालं तर जरूर वाच. जीवक नावाचं छोटं पुस्तक आहे. त्याचं कव्हर पेज यांनी बनवलं होतं आपला, नाही अच्युत नाही, कारण तिथपर्यंत गेलो नव्हतो. त्याचं आपला श्रीकांत पाटील त्यांनी बनवलं होतं. आणि त्याची छपाई जी होती ही आमच्या अजिंक्य यादव त्यांनी केली होती. आणि त्यांनी हे नाबाद लिहिलेलं पुस्तक आहे म्हणून त्यांनी काय त्याचे पैसे वगैरे पण काय केले. म्हणजे ही माणसं जोडलेली माणसं, या लोकांनी ते खूप केलं. म्हणजे भाषांतरामध्ये माझा जेवढा भाग आहे, थोडस नाव त्याच्यातलं आहे, तसं या मंडळींचं पण आहे की त्यांनी डीटीपी केलं, त्यांनी ते योगदान, हा त्यांचं योगदान आहे त्याच्यामधलं. त्याच्यामुळे हा अनुभव जो होता, अनुवादाचा अनुभव, हा खूप 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 सुखद असावा. नक्की सर, हा अनुभव आम्हालाही खूप चांगला वाटला. आणि आमची ही इच्छा आहे की तुमच्या हस्ते अशा अनेक भाषांचा मराठी अनुवाद आणि इतर भाषांच्या त्या पुस्तकांचा अनुवाद मायबोलीमध्ये व्हावा. आणि आपल्या मनातील एक अनुवाद, सुप्त इच्छा अनुवादन करण्याची, ती पूर्ण व्हावं. आणि याच ठिकाणी आपण, मी थोडं का आणखी वेगळं सांगेन की ह्या तुम्हाला शुभेच्छा दिल्या की तुम्ही करावं, बरोबर. आता मी असं म्हणेन की आता तुम्ही तरुण मंडळी जी लिहिता त्यांनी याच्यातून एक काहीतरी प्रेरणा घेऊन त्यांनी वेगळ्या भाषेमध्ये असलेली सुंदर पुस्तकं जी आहेत ही पुस्तकं मराठीमध्ये आणण्याचा प्रयत्न करायला पाहिजे.
नक्की सर, नक्की. असं मला वाटतं की हो श्यामराबांनी एक केला, त्याला अनुभव घेतला, हा अनुभव आपणही घ्यावा असं अनेकांना वाटायला हवं आणि त्यांनी त्या पद्धतीने करायला हवं, तर भाषा जास्त समृद्ध होईल, नाही का? हो, खरंय. हा अनुवादाचा अनुभव ऐकताना मलाही थोडीफार प्रेरणा मिळाली आणि आपल्या प्रेक्षकांनाही नक्की हा किस्सा ऐकताना खूप चांगल्या पद्धतीने त्यांनी अनुभव घेतला असेल. हे मला माहित नाही, परत एक थोडस हे करतो, करेक्शन करतो तुला की मराठीमध्ये असलेलेच अहिराणी भाषेमध्ये भाषांतर झालंय का मला माहिती नाही. म्हणजे मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयामध्ये बघायला पाहिजे. मराठी ह्याचं मालवणीमध्ये भाषांतर झालंय का? ह्या सगळ्या भाषांना एक गोडी आहे. म्हणजे गोव्याची जी भाषा आहे त्याला एक छान रिदम आहे, कोकणी भाषेला तर तो रिदम आहे, म्हणजे ती बोलतानाची आहे. पण ही त्यांची तुले मले वगैरे हे जे आहे याच्यामध्ये जर अशी पुस्तकं आली तर त्या लोकांना सुद्धा खचित आवडेल. हो, आणि ते त्या भाषेचं सौंदर्यही जपलं जाईल. भाषेने माणसं जोडली. हो, खरंय खरंय. तर मित्रांनो, आमचा हा एपिसोड आपल्या सगळ्यांना कसा वाटला हे आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये जाऊन प्रतिक्रिया देऊन नक्की कळवा. आणि आवडला असल्यास आमच्या या एपिसोडला जास्तीत जास्त लाईक करा, आपल्या मित्रपरिवारांमध्ये शेअर करा आणि जमल्यास सबस्क्राईबही करा. धन्यवाद.